माफक दरामध्ये शिक्षण भेटलं पाहिजे असं स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं स्वप्न होतं। परंतु त्या स्वप्नांना आज ही शैक्षणिक संस्था व त्या बॉडीवरचे सर्व जे अधिकारी संचालक मंडळ जे आहे ते या स्वप्नांना अडथळा फासण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। इथं भरमसाठ अशी फीस घेतली जाते, तर माझी प्रशासनाला विनंती राहील की तुम्ही फीस घेतली नाही पाहिजे। जर इथून पुढच्या काळात असं होत असेल तर आम्ही एक जन आंदोलन थोड्या दिवसात इथं मोठ्या प्रमाणात आम्ही उभा करू। 100% अनुदानित असल्या कारणाने बी पालक त्याला घाबरतायत त्यांना बोलायला की बाबा फी का घेताय, कारण की त्यांना दबाव तंत्र शाळेमार्फत केलं जाते की बाबा तुमच्या पोराला आम्ही शिक्षणामध्ये व्यवस्थित शिक्षण देणार नाही किंवा नाही का त्यांना तकलीफ होईल, त्या कारणाने लोक पुढे येत नाहीयेत। तर आपण आहोत MM विद्या मंदिर थेरगाव या ठिकाणी। MM शाळा या ठिकाणी आपण पाहतोय की विलासराव देशमुख MM विद्या मंदिर हे पूर्णपणे अनुदानित आहे अशी शाळा, अशी माहिती आपल्याकडे आहे। तरी देखील पालकांकडून या ठिकाणी भरमसाठ फीस घेतली जाते। तुमचा मुलगा कितीला आणि किती फीस घेतली? बालवर्गाला आहे, त्याला 12,000 फी घेतली। 12,000 भरली तुम्ही? भरली। कॅश भरली का ऑनलाईन? कॅश भरली। आता काय ते पावती वगैरे दिली? पावती वगैरे काहीच नाही। पाहतोय आपण MM विद्या मंदिरामध्ये ह्या पॅरेंट्सनी बालवर्गामध्ये 12,000 भरलेले आहेत आणि पावती दिलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। शाळेचं नाव काय? MM विद्या मंदिर। तुम्ही किती फीस भरली आणि तुमचा मुलगा कितीत आहे? बालवर्ग मध्ये आणि 8,000 रुपये फीस भरली, डोनेशन आणि 6,500 रुपये फीस। 8,000 फीस, डोनेशन 8,000 आणि 6,500 रुपये फीस। 6,500 रुपये फीस। कुठल्या शाळेमध्ये? MM विद्या मंदिर। माझे मिस्टर एका पायाने हँडिकॅप आहेत। काय करतात ते काम? काय नाही, केटरिंगची ऑर्डर घेतात। आपण पाहतोय की वेगवेगळे पालक आतमध्ये फीस भरून आलेले आहेत, ऍडमिशन फीस। काही पालकांकडून कॅश घेतलेले आपण पाहिलं, त्यांनी या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। काही पालकांना त्यांनी पावत्या दिलेल्या आहेत, ते पावते कशा संदर्भात दिली ते आपण बघूयात। त्यांनी आता 2750 आपण बघतोय की ही जी पावती आहे यांना या पॅरेंटला दिलेलं आहे। पाठीमागची फीज राहिली होती असं म्हटलेलं आहे त्यांनी, आणि पाठीमागच्या वर्षाची फीज या नावाखाली यांनी 2,750 रुपये घेतलेले आहेत, पावती दिली आणि याच्यामध्ये लिहिले की ट्युशन फीस। इथले स्थानिक नागरिक किंवा काही कार्यकर्त्यांनी माहिती काढली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही शाळा पूर्णपणे अनुदानित आहे, शासकीय अनुदानावर शाळा चालते आणि सामान्य पालकांकडून वेगवेगळ्या मुद्द्याच्या नावाखाली इथं पैसे वसूल केले जातात असं या ठिकाणी निदर्शनास येत आहे। थेरगाव परिसरामध्ये MM विद्या मंदिर, स्वर्गीय विलासराव देशमुख MM विद्या मंदिर हे अनेक वर्षापासून इथं जुनी शाळा आहे। बरेच पालक या ठिकाणी आपापल्या पाल्यांना शिक्षणासाठी या ठिकाणी दाखल करत असतात। थेरगाव मधील आणि परिसरातील काही कार्यकर्त्यांनी अशी माहिती काढलेली आहे की ही शाळा पूर्णपणे अनुदानित आहे, तरी देखील पालकांकडून भरमसाठ फी वसूल केली जाते।